हार्टली वेलकम सॅम्स लर्निंग पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 1.1 टीनएजर प्रेयर हा वर्कशॉप समजून घेणार आहे आणि मी तुम्हाला सोडवून देणार आहे. टेक्स्ट बुक पेज नंबर 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. खालील दिलेले योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 1 मधला ए बघा. अकॉर्डिंग टू द पोएट ... आर ब्रॉट बाय इच न्यू डे. पर्याय 2 आहेत न्यू बिगिनिंग्स, न्यू एंडिंग. राईट आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. 1 मधील बी बघू. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लिव्स टू ... 2 पर्याय आहेत ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट सक्सेस. याचं योग्य उत्तर असेल ग्रेट सक्सेस. सी प्रश्न आहे द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. माइट आणि राईट. योग्य पर्याय असेल राईट. क्वेश्चन नंबर 1 मधील डी प्रश्न. द पोएट वॉन्ट्स टू सी that his teenage years have been the ... years of his life. याचे पर्याय आहेत वर्स्ट अँड बेस्ट. याचं योग्य उत्तर असेल बेस्ट. क्वेश्चन नंबर 2. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रॅमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे यमक जुळणारे शब्द या कवितेमधून शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे आहेत. पेअर ऑफ रॅमिंग वर्ड्स असे असतील मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द रॅमिंग स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. 4 ऑप्शन आहेत त्यातला योग्य रॅमिंग स्कीम आपल्याला लिहायची आहे. पर्याय 3 असेल ABCB. प्रश्न 4 असा आहे मॅच द लाईन इन कॉलम A विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम B. 2 कॉलम दिलेले आहेत A आणि B, ते आपल्याला मॅच करायचे आहेत. याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला इथे देत आहे. डिसिजन आय मस्ट मेक याचं फिगर ऑफ स्पीच असेल B इन्व्हर्जन. दुसरा प्रश्न आहे बघा. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. याचा पर्याय असेल A अपोस्ट्रॉफी. तिसरा प्रश्न आणि तिचे उत्तर समजून घेऊया. ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड. उत्तर असेल याचं फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. क्वेश्चन नंबर 4 मधील शेवटचा प्रश्न. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. याचं उत्तर असेल मेटाफर. फिगर ऑफ स्पीच हा जो पार्ट आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फिगर ऑफ स्पीच हा खूप महत्त्वाचा भाग आहे, तो आपल्याला परीक्षेमध्ये येतो. तो फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला खूप छानरित्या आणि खूप सहज सोप्या भाषेमध्ये पुढील व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. आता आपण इंग्लिश वर्कशॉप कंटिन्यू करू या पोएमवरील. क्वेश्चन नंबर 5 बघा. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू ही ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहे. फ्रॉम ग्रुप अँड डिस्कस इच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन इच एलिमेंट. म्हणजे तुम्हाला इथे काही एलिमेंट्स दिलेले आहेत, काही घटक दिलेले आहेत. त्या घटकाचा उपयोग करून तुम्हाला इंटरव्ह्यू ची तयारी करायची आहे. प्रिपेअर नोट्स प्रिपेअर करायचे आहेत, नोट्स बनवायचे आहेत. आता दिलेले एलिमेंट्स म्हणजे दिलेले घटक बघू. फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर इंटरव्ह्यूचा लिहायचा आहे. साईज, लेंथ, हाऊ मच किती असेल ती नोंद करायचे. डूज अँड डोंट, रूल्स अँड रेग्युलेशन काय करायचं किंवा काय नाही करायचे त्याचे नेम आणि त्याची आचारसंहिता समजून घ्यायचा आहे. टाईप ऑफ क्वेश्चन येस आणि नो मध्ये प्रश्न विचारायचा आहे.
आणि क्वेश्चन हे सर्व प्रश्नार्थक असले पाहिजे, WH टाईप असले पाहिजे. दिलेल्या माहितीवर आधारे आपण याचं उत्तरे सोप्या भाषेमध्ये प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू इथे बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेल्या माहिती आधारे उत्तरे येथे पाहू. फॉर्मॅट अँड स्ट्रक्चर आणि त्यातील मुद्दे. फॉर्मॅट अँड स्ट्रक्चर बघू. A. इंट्रोडक्शन क्वेश्चन्स. B. मेन क्वेश्चन्स. C. कन्क्लुसिव्ह क्वेश्चन्स. फॉर्मॅट ऑफ इंटरव्ह्यू मस्ट बी व्हेरी सिम्पल अँड सिम्पल क्वेश्चन शुड बी आस्क्ड. सुरुवातीला इंट्रोडक्शन क्वेश्चन्स विचारायचे, मेन क्वेश्चन्स, कन्क्लुजन क्वेश्चन आणि फॉर्मॅट एकदम साधं सिम्पल असायला हवं. नेक्स्ट, साईज अँड लेंथ. टिपिकल 10 क्वेश्चन शुड बी आस्क्ड. डूज. लँग्वेज शुड बी पोलाइट. आस्क क्वेश्चन रिलेटेड टू टॉपिक. डोंट आस्क पर्सनल क्वेश्चन्स. डोंट यूज कॅज्युअल अँड वल्गर लँग्वेज. टाइप ऑफ क्वेश्चन्स. WHO क्वेश्चन्स शुड बी आस्क्ड. डोंट यूज yes no टाइप क्वेश्चन्स. Question number 6. Prepare a set of 10 questions. To interview any successful teenager, you may use the following guidelines. खालील गाईडलाईन्स बघण्यासाठी टेक्स्ट बुक पेज नंबर 5 समजून घ्या. आता आपण याचे डायरेक्ट उत्तर येथे बघू. आन्सर. नेम ऑफ इंटरव्ह्यू मास्टर ईशान. नेम ऑफ इंटरव्ह्यूअर समीर जोशी. टॉपिक स्पोर्ट्स. व्हेन्यू स्टुडिओ. Date 30 June 2024. Time 6:30 PM and duration 1 hour. Interview questions for state level competition winner as below. इंटरव्ह्यू साठी विचारणारे प्रश्न खालील पद्धतीने असतील. When did you learn swimming? Did your parents support to learn swimming? Who was your first swimming coach? Fourth, whose sort of training did you receive? How do you do it? What are your plans for future? How did you feel after winning the competition? What are the awards you are received? What is your advice for the children of your age? And what can you do to encourage them? Question number 7. Read the poem. Write an appreciations. Appreciations म्हणजे रसग्रहण करणे of the poem in about 12 to 15 सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. खालील दिलेल्या पॉईंटवर आधारित आपल्याला अप्रिशिएशन्स लिहायचं आहे आणि नक्कीच परीक्षेला येतं. आता याचे डायरेक्ट उत्तर आपण इथे बघू पॉईंट वाईज. याचा आन्सर असेल. टायटल आहे अ टीनेजर प्रेयर. पोएट जे मॉर्से. रॅमिंग स्कीम ABCB म्हणजे दुसरी ओळ आणि चौथी ओळ मध्ये यमक जुळतो. फेवरेट लाईन. हेल्प मी व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. प्रत्येकाची फेवरेट लाईन वेगळी असू शकते. तुम्ही तुमच्या आवडीची फेवरेट लाईन या पोएममधून शोधून लिहू शकता. थीम अँड सेंट्रल आयडिया. अ टीनेजर वॉन्ट्स टू फाइंड द राईट पाथ विथ द हेल्प ऑफ गॉड्स. ही वॉन्ट्स गॉड टू ब्रिंग आउट द बेस्ट इन टू हिम. Figure of speech, alliterations, apostrophe, inversion, and metaphor. Special features like type of the poem, language, style, tone, implement, meaning, etc. The poem is in form of prayer addressed to the God. In this poem, poet used simple word. The poem has regular pattern. The rhyming scheme is ABCB. शेवटचा प्रश्न. वाय आय लाईक द पोएम. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट गिव्स अ मेसेज दॅट एव्हरीथिंग इन लाईफ इज टेम्पररी. विथ द हेल्प ऑफ गॉड अँड विथ फेथ इन गॉड वी कॅन अचीव व्हॉट वी वॉन्ट.